ब्युटिफुल. खतरनाक लँडिंग अनाया. डोंगरांचा नजारा तर बघितलाच, पण लँडिंग पण खतरनाक आहे ना. कशी होती लँडिंग? व्हेरी नाईस अँड लिटल. तर मयुरी ताई आहेत. नमस्कार. नमस्कार. हां, अच्छा खात आहे काय? हां हां. थांबा, ब्लॉग चालू करा. खाऊ नका. अरे भूक लागली खूप. अरे ब्लॉग चालू करायचा आहे आपल्याला. थांबा. ठेपला खातात बघा, ठेपला. काय आहे? थेपला आहे थेपला. ठेपला. ठेपला दिलाय बघा. हो नमस्कार. हो तुमचं नाव काय? हां, वेलकम टू दिल्ली. दिल्लीमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली आपण मुंबई टू दिल्लीची फ्लाईट नाही दाखवली, कारण खूप रात्र होती, बाहेर पाऊस होता. पण आता तुम्हाला या व्लॉगमध्ये दिल्लीवरनं लेह लडाखचा प्रवास दाखवूया आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्ट. हां, हे ओमानी बनवले तर. हां, खूप छान बनवले. खूप छान बनवले. जशी मला बनवते तसे बनवलेत बघा. सरांना पण वाटलं की मीच बनवलंय. खरोखर तुम्हाला वाटलं? हां, मला तेच खरंच वाटलं की हिनेच बनवलं असणार. सकाळीचे 7:30 वाजलेत आणि बघा नाश्ता करायला बसलेत सर्वजण. तुमचं संपले पण दोन्ही खाल्ले तुम्ही? हां, उमानी बनवलेत. आमचा सिक्युरिटी चेक इन झाला आहे आणि आता आम्ही मस्ती करत करत धमाल करत करत, किती आहे आपला गेट नंबर 34 ना? हां, जिकडनं आपल्याला दिल्ली टू लेह जी फ्लाईट आहे ती आपल्याला बोर्ड करायला मिळणार आहे. तर मध्येच आपल्याला 3 तासाचा हॉल्ट आहे, त्यासाठी आम्ही मस्ती करत करत चाललो आहे बघा. आणि दिल्ली, न्यू दिल्ली एअरपोर्ट बघताय तुम्ही. भरपूर सारे एअरपोर्ट दाखवले तुम्हाला. हा बघा न्यू दिल्लीमधला एअरपोर्ट. नाही काय आहे हे? घंटींनी बनवलं आहे काय? हां, मंदिरामध्ये जी घंटी असते ना त्या घंट्यांनी बनवलं आहे बघा. मस्त आहे एकदम. वाटलं पण नाही काय आर्ट आहे ना. भारी आहे एकदम. साऊंड ऑफ सायलेन्स. वा. हां, बेलनी बनवलं आहे साऊंड ऑफ सायलेन्स. छान वाटते. बुद्ध आहे. क्रिएटिव्हिटी एकदम छान आहे बघा. हां, इयरिंग, नोज रिंग सर्व. आणि आलोय आता आपण गेट नंबर 34. मनोज साहेब इकडे आहे ना? आरामात चाललाय ना व्यवस्थित? एकदम मस्त. हां, आणि मस्त चहा वगैरे घेतलाय वाटतं. कॉफी घेतली. स्टारबक्स मधनं. अरे वा. कॉफी घेतली. हां, मनोज सरांचा मुलगा पण आहे सात्विक. हां, तो आपल्या पुढच्या फ्लाईट मध्ये गेलाय. पुढे गेला. हां, पण आई बाबा त्याचे आपल्या सोबत आहेत. हो. काय बोलणार? एन्जॉय करताय ना? हो एन्जॉय. मस्त मजा आली. हां, फ्लाईट पण मस्त एकदम. लँडिंग कशी झाली? एकदम सॉफ्ट लँडिंग केली. हां, आपला जोशी होता. जोशी. हो जोशी पायलट. मराठी पायलट होते. मराठी पायलट होते. त्यांनी छान लँड केलंय बघा आपल्याला दिल्लीमध्ये. आपला रोहित मित्र रोहित कोळी. कुठला कोळीवाडा? चेंदणी कोळीवाडा. चेंदनी कोळीवाडा. हां, कसं वाटलं इथपर्यंत? एन्जॉय करते ना? येस एकदम. प्रणित दादा सोबत आहे म्हणजे काय टेन्शनच नाही. चालेल. आता पुढचा प्रवास. माझा पण पहिलीच ट्रिप आहे. मी पण तुमच्याकडनं शिकतोय, चांगला करायचा प्रयत्न करतोय. पण पहिली आहे असं वाटत नाही. आपण जेव्हा लडाखची ट्रिप पहिला काढला होता ना प्रणित, तेव्हा आपलं फर्स्ट बुकिंग निलिमा ताईचं आणि आईचं होता आणि भाऊचं. तर इंट्रोड्यूस केलं होतं तेव्हा ते समजलं. माझी मराठी तशीच आहे. ओके, तर तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे तुम्ही फर्स्ट बुकिंग केलं ना? बघितलं सांगितलं की आम्हाला ह्यांच्याबरोबर जायचं आहे. ओके. मग मी ह्याला फोन केला. तो ऑफिसलाच होता. तर म्हणतो जाऊया आपण. पण तुम्हाला त्यांनी बघितलं नव्हतं कधीच. नेहमी बघतात तुम्ही आणि दोघं. आम्ही अच्छा. बघतो. आणि आई खूप फिरत असते. आता लेटेस्ट मानसरोवरला पण जाऊन आले. खूप फिरतात ते, म्हणजे एकदम नाही होणार. लडाख तुमचे फर्स्ट टाइम आहे ना? हो first time. कसं वाटते तुम्हाला लडाख मध्ये? काय काय करणार आहे? म्हणजे थ्रिल वाटते का एकदम? एकदम. तर तिथे गेल्यावर कधी सांगेन तुला मी. अच्छा, तिकडे झाल्यावर सांगितलं कसं होणार आहे. पण लडाखला म्हणजे आई येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सिनियर सिटीजन्स खूप घाबरतात लडाख वगैरे असं जागेत, माउंटेन्स वगैरे जागेत यायला. तर मस्त फ्रेश आहे. आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ना. हिला ओळखलं तुम्ही उमाला? बघितलं आणि म्हटलं बघितलं तर तुम्ही दिसलेत. मस्त मस्त छान वाटलं. कुठे चाललं फिरायला? लडाखला. हां, तुमची टूर आहे काय? हां, टूर मध्ये चाललेत बघा. हां, काय नाव तुमचं? अर्चना दळवी कोणती टूर आहे? आणि विनया जाधव. आमचे व्हिडिओ बघून आमच्या सोबत नाही आलं तुम्ही फिरायला? सर्वजण म्हणतात की आम्हाला पण तुमच्यासोबत घेऊन जावं. आम्ही बोललो की कंपनीज उघडूया, ट्रॅव्हल कंपनी, सर्वांना घेऊन जाऊया. आता आहे आपलं सर्व सोबत 30 लोक आहे. चालेल, आता भेटूया आपण लडाख मध्ये. चालेल, थँक्यू. हो,
चालेल, भेटूया मग आपण लडाखला. छान सर्वजणी आलेत बघा लडाख फिरायला. थँक्यू थँक्यू. ओके. हाय बोले क्या हाय बोलना वेलकम टू इंडिया. इस्रायल. हॅलो. फोटो. हॅलो फ्रेंड, हाऊ आर यू? गुड. हॅलो. विंडो सीट. चांगला व्हिडिओ काढा. हां, चांगला व्हिडिओ काढा. हॅलो हॅलो. विंडो सीट. चांगला व्हिडिओ काढा. सो ब्युटिफुल. तर आत्ता बघा ज्या नजाऱ्यासाठी आपण बसलो होतो. सुपर्ब ना. वाव, खाली बघा मंडळी, किती सुंदर लँडस्केप व्ह्यू आहे. खाली कर कॅमेरा. लडाख. वेलकम टू ले लडाख. वेलकम टू लेह लडाख. खाली कर, क्रॉस कर. लँडिंग. खतरनाक लँडिंग. अनाया. डोंगरांचा नजारा तर बघितलास, पण लँडिंग पण खतरनाक आहे ना. ओ माय गॉड. मम्मा गोल गोलच फिरवतोय. घाबरलीस ना. एकटी एकटी घाबरलीस ना. हे शोधतो. खतरनाक लँडिंग. ग्रीनरी नाही इकडे ना. डेझर्ट काइंड. वालू. सँडी. सँडी. माझा मित्र आहे सँडी. Oh my God. Dudum. 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 हॅलो. कशी होती लँडिंग? Very nice and little. What you say? Khatro. व्हेरी नाईस अँड लिटिल स्केरी. Yeah. It was fun, scary. There was a fun in the scary. अँड व्हॉट अबाउट द व्ह्यू? Very beautiful. I feel everyone should come. This is my first time I've come to Leh Ladakh. And I think I saw continuously you were shooting the mountains view. I didn't wanted to miss the view. It was really beautiful. It's a paradise, I can say. Enjoy. Leh Ladakh is a paradise. Now we have landed on paradise. Yes. Let's go. Welcome. मॅडम. चला मंडळी, वेलकम टू लेह लडाख.
आता इकडनं फक्त 1.5 तासाचा प्रवास आहे आणि आता आपण हॉटेलला. ओके 15 मिनिटच बोललो मी. आता फक्त 10-15 मिनिटं. चलो हॉटेल. हो विमान उडवून दमलेत ना. हा आता आराम करा जाऊन. तेव्हा लँडिंग करताना समजलं. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की चुचुंदरी मामी की जय उमा चुचुंदरी. बाय. वेलकम लेह लडाखचं हॉटेल. चला मंडळी या, तुमचा पण लेह लडाख मध्ये स्वागत आहे. वेलकम टू लेह लडाख. सर्वजण फ्लाईट उडवून दमलेत ना. या आता आराम करा. विमान खूप उडवला, आता आराम करा. या वेलकम रोहित भाऊ वेलकम. हॅलो वेलकम टू लेह लडाख. मनोज सर या, तुमचं पण स्वागत आहे. वेलकम. चला तर सर्व मंडळी आलेत हॉटेलमध्ये. हॉटेल तर तुम्ही बाहेरनं बघलंच. आता तुम्हाला रूम टूर पण देतो आपल्या हॉटेलचा. आपला हॉटेल व्ह्यू तर एकदम भारी आहे. ते आपण सरप्राईज ठेवूया. बघूया. ग्रीनरी खूप सुंदर एकदम आहे. आता रूम मध्ये बघूया. टिपिकल एकदम लडाखच्या विलेज सारखं हॉटेल आहे ना आपलं. तर आलेलो आहे आपल्या रूम मध्ये. वाव भारी ना. हे बघा आपल्यासोबत लडाख फिरायला येत आहे तर एकदम भारी रूम मिळते तुम्हाला. एस्थेटिक ना अनया तुझ्या शब्दामध्ये. आणि व्ह्यू पण आता बघूया. ओ अच्छा बाल्कनी पण आहे आपल्या रूमला. वा सुंदर व्ह्यू. आणि आपल्या बाल्कनी मधनं व्ह्यू बघा. वा खूप सुंदर. हा आता तिकडनं एक खिडकी पण उघडते, ती पण उघडून बघूया. माउंटेन व्ह्यू. ओ हा व्ह्यू तर एकदम जबरदस्त. तर रूम तर छान मिळतेच तुम्हाला, पण वॉशरूम बघा. सॅनिटाईज वॉशरूम मिळते बघा तुम्हाला. एकदम शॉवर सर्व काही आहे. पण आपण लेह लडाखला आल्यावरती जास्त हे नका करू, पाणी अंगावरती घेऊ नका, आरामात राहा. ओके चला रूम बघितला मंडळी. आता तुम्हाला डायनिंग हॉल पण दाखवतो जिथे आपली सर्व मंडळी येऊन जेवणाचा स्वाद घेत आहेत बघा. हो दुर्वे साहेब नमस्कार. हो व्यवस्थित आहे ना सर्व. हां रूम आवडला ना. हॉटेल रूम सर्व आवडला. हो आणि जेवण मस्त आहे ना. आज थोडा व्ह्यू वगैरे पण व्यवस्थित आहे. थोडा आपल्याला लाईटच खायचं आहे. नंतर आपली बॉडी यूज टू झाल्यावरती मग लाईटच खायचं आहे. हॅलो हो काय खाताय तुम्ही. दाल राईस. हां तुमच्या इकडे तर मस्त चिकन खाताय ना. हां चिकन चायनीज. हां आणि लडाखमध्ये येऊन दाल राईस. कसं वाटलं, काय त्रास वगैरे नाही झालं ना. ओव्हरऑल जर्नी एकदम मजा आली. लेची लँडिंग खूप मस्त होती. व्ह्यूज आणि रूम्स खूप मस्त आहेत. खूप क्लीन आणि खूप छान आहेत. थँक्यू. तर आमच्या ग्रुपला ऊर्जा देणारी आई. खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. व्यवस्थित आहे ना मॅडम. हॅलो हो सूप एन्जॉय करताय. हां लिक्विड डाएट. हां सूप आणि सॅलड. हे बघा काय तक्रार नाही ना रूमबद्दल. व्यवस्थित आहे ना. हां मस्त. फूड पण मस्त आहे ना. ओके हां आणि सात्विक तू तर पहिलेच आलायस आराम करून परत जेवण. अच्छा नाश्ता पण एन्जॉय केला आणि जेवण पण एन्जॉय करते. आता रात्री मार्केटमध्ये लोकल फूड पण ट्राय कर. आमचे म्हणाया का नमस्कार. हो बाकी व्यवस्थित आहो ना. हो काय त्रास वगैरे झाला नाही ना. हां आणि मस्त
मस्त झालं ना आणि जेवण एन्जॉय करतायत बघा. पण खाल्ला तो पण छान झाला. आता जेवण पण छान आहे आणि रोटी पण एकदम छान आहे. एकदम आरामात जेवायचं आहे आणि हात थोडा थोडा जेवायचं आहे हं? रात्री फाडायचं आहे जे काय करायचं आहे ते. काय पापलेट मागू काय जिताडा. छान ट्रिप केली. पहिलाच प्रयत्न असून सुद्धा खूप मस्त केलाय. आम्ही अगदी खूप मोठ्या मोठ्या टूरमध्ये जाऊन आलो पण त्याच्याशी कम्पेअर करता सुद्धा आमच्या गावातल्या मुलांनी खूप चांगली अगदी खूप व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. आणि हॉटेलमधले रूम, प्रवास, नाश्ता, जेवण खूपच म्हणजे अगदी मस्त, मनाला भावलं सगळं. बरं वाटलं. हेच पाहिजे, आशीर्वादच पाहिजे तुमचे सर्वांचे. आणि आणखी एक इकडे निहारिका. हाय. हाय. कैसा था ओवरऑल जर्नी, फूड, होटल सब क्या बताओगे? मेरा सब ओवरऑल जर्नी अच्छा ही था. हाँ होटल भी अच्छा है, फूड भी अच्छा है, सब अच्छा है. चला का चलेगा. चलो बोना अपीती. हाँ.